राम राम मंडळी, कसे आहेत सगळे? बरे आहेत का? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे घरपरपंच. आज घरपरपंचामध्ये काय चाललं आहे आमच्या बघा. आज जोडीनं बसले दोघंजण, दमून भावून आली बिचारी. आम्ही गेलतो तुळजापूर येरमाळा. तसं माझं तर जाणं प्रत्येक आठवड्यालाच असतंय बरं का. आज पूजा पण सोबत होती माझ्या. बघूया, फोन आला, एक फोन उचलतो. हॅलो, हां बोला की मॅडम. सर आपली अपॉइंटमेंट बुक होती तुम्ही गाडी सर्व्हिसिंगसाठी आला उद्या तर जमेल का सर गाडी सर्व्हिसिंगला पाठवून जायला? उद्या सकाळी का? हो सर. हो हो हो, जमल की उद्याच्याला. किती वाजेपर्यंत पाठवाल सर? 9 वाजेपर्यंत, 9:30 वाजेपर्यंत लई झालं. कोरडवाडीच्या हां कुरोडीला मॅडम, माझं 2 वेळा हेल्पाटा झालाय बघा शोरूमला. ते काय असतं, लई कामाचा माणूस आहे, व्याप असतं माझ्या मागं. सकाळी 10च्या आत आलो तरी बी मला माघारी लावलं 2 वेळा. नाही सर सॉरी, ते झालं असेल. तुम्ही उद्या कॉल करा मला, उद्या एक सरांना कॉल करून तुमची गाडी चालेल, आतमध्ये घ्यायला ठीक आहे, 100%. उद्या येतोच, 9 वाजेपर्यंत येतोच. हां चालतंय, ओके, धन्यवाद. हो सर चालेल. एकदा कॉल रिसीव्ह करा सर हां हां सकाळी माझा. हां नक्की, मी सकाळी कन्फर्मेशन कॉल करेन सर. चालतंय, ओके, धन्यवाद मॅडम. गाडी मोठी सर्व्हिसिंग करायची. गेल्या 8 दिवसात बी गेलो एकदा, तर गर्दी आहे म्हणून माघारी लावलं. 3च गाड्या पुढं होत्या. संध्याकाळपर्यंत झाली नसते का? परवा दिवशी बी गेलो, परवा दिवशी तर एकच गाडी पुढे होती, तर नाही होणार म्हणून लावलं. मग मला कंपनीचा फोन आला, चव्हाण मोटर्स, सर तुम्ही गाडी सर्व्हिसिंगला आणली नाही. म्हणलं आणली, माघारी लावली. मला मी बाहेर करणार आहे सर्व्हिसिंग गाडी. मग भिले बिचारे, म्हणले सॉरी. आता बी फोन आला होता तुमच्यासमोर, उद्याच्याला आणा म्हणले सकाळ, तर गाडी सर्व्हिसिंगला लावायची उद्या. किलोमीटर भरपूर झाले गाडीचं, कारण लांब जातो ना. हां दवदव असते सारखी तिला, म्हणजे खरेखर मला हां भरपूर अशी दवदव असते तिच्या मागलं. या पाय माझ्या गाडीच्या म्हणतोय ग. रोज नाही म्हणलं तर कमीत कमी म्हणलं तरी 100 किलोमीटरच्या आसपास रनिंग असते दररोजची. बाडी करत नाही आपण, पण असं कार्यक्रमासाठी वगैरे जावं यावं लागतं. पाऊस गेला का तुमच्या तिकडचा? पाऊस लय चालू होता पुण्याला, पूर आलता, आम्ही बघत होतो इथनं, वाईट वाटत होतं. नुकसान बरीचशी झाली. आता वारीला आलेले भाविक, आळंदीला आलेले, त्यांचीसुद्धा लय हालापेष्टा झाली. वाईट वाटल्या गोष्टी बघून सगळ्या. पाहिजे हो का, मेघराजा तर पाहिजे, पावसाशिवाय काही खरं नाही, आहे का नाही? काय काय आणलंय पार्सल? होय, दर्शन धावणार आहे तर काय आहे पार्सल बघू. बस ताटात बस. साळा नाही ती, काहीतरी पार्सल आले बघा, बघूयात काय. हां तोंड तर दिसतंय का दर्शन तुझं? दिसतंय की. बसव दादा. मम्मीनं काहीतरी सामान मागवलंय. होय, काय 2 खोके. मग एकाच्या हाती एक काय असलं, काय आणलंय ग? खेळायचं आहे का दर्शनचं? नाही, मग माशांचं आहे. अरे हे फिश टँकच आणले काय? कसं करते हो? ती मनानच करतं का? त्याला ते मिशन लावावं लागते. कुठं आहे मिशन? कुठं आहे मिशन? मिशनच नाही, ते पाईप जोडावं लागतो, इथं कमी पडतोय खाली ठेवून. हां आणि हे ह्याला पाईपातनं हो का हितनं पाणी येत आहे इकडं, हां ह्याच्यातनं येत आहे, आणि मग हे असं करताय. तसं नाही हो का, हेच नाही येते हो का. जोडून बघितलं दादा तू? येत आहे का मग? येते मग त्यातनंच की. त्या बोळात वर येते, लय वर होय, जातंय. आणि फिश टँक आणलाय, फिश टँक. हां काय आणलंय दर्शू? फिश टँक बघू इकडे जाऊ आपल्या फॅमिलीला. फिश टँक मधला मेन आणलाय. आणि ते दाखवायचं असतं हे असा. ते कुठं लावलंय मग? त्याच्या टोपीमुळे ती माग हो का, ह्याच्या पायाला मासा चावायला लागलाय. तर त्याच्यामुळे ते मासा धरतंय काय? काय बी निघले हा माणसाने, काय पण ते केलं. भारी असं करताय, असं असं करतंय. तो बघितलं का? आणि बुडबुड काढते. त्याच्यात मेशोवर बघितलंय म्हणून मी मागवलं होतं. कसं करते तर त्याला पाईपच नाही तेवढा मोठा. असं करते. पाईप त्याला सलाईनची कांडी टाकी ती. कुठं आहे सलाईनची कांडी?
कुणाचं आहे ना इथं आहे का आपल्या इथं का नेली डॉक्टरनं काय आहे? आण बरं बघू. बघा लगेच संशोधन असते इथल्या इथं. ती सलाईनची कांडी नेली का डॉक्टरनं? होय. बापराव आजारी आहे. त्या सुईला हात लावू नको हा. कट कर तिथनं. सुईला हात तुझी तू करायची ती, त्यांना नको काय करायला. सुई आहे काय त्याला? हा सुई आहे त्याला, आणि इकडं तुझी तू कर. केवढं आहे पण मोठी वाटतं जरा. बसती त्याचा एक ठोक असा कोणा एक चिलायचा आणि ते घालायचा. बसतंय बरोबर. दरी असं इथं दर असं इधर असं बाटली बाटली धर की अशी कंपाऊंडर लावला बाबा शोध. मी त्याला शोध लावू का? मला येतंय ती जोडायला. तसं नाही म्हणायचंय बाबा, जंकाळ पंकाळ लांबतेच ते हो. दुसरी कोणतंच काढले औषध सांडायला काय नाही होत. कातरांचं दर्शन जा पण घेतली कट करून घेऊ धुवून पण. बरं चालतंय करा तुम्ही ह्याचं आता काय असेल ते फिश टँकचं. मला आहे काम माझे मापला जातो माझ्या कामाला. दर्शो हे जाऊ का बाळा? ही सोय आहे बोला बरं वाटतं का तुला? हा शाळेत येत नाही ती बरं. अरे बरं नाही लिकलू माझ्या लिकलूला एवढूशा. हा ही नळी बसती क्लिअरच. ठीक आहे बारके हा. नाही बसायचे बसणार क्लिअरच बसली पाहिजे. मापच आहे ते. सुईला हात लावू नका. चला तर मंडळी मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा, सगळ्यांनी काळजी घ्या. छोटासा व्लॉग केलाय. दमून बघून आलती बिचारी. आज तुळजापूर येरमाळ्याला गेलतो. ही तर ड्रावर मध्ये मशीनच्या हो आणि लय खटाळा आला. हा कंटाळा आला तिला पायऱ्या वगैरे चढून. आज येडायच्या दर्शनाला गेलतो, तुळजापूरला गेलतो मशीनच्या ड्रावर बऱ्याच दिवसांनी. मशीनचा पोरं काय नव्हती आली, पोरांना शाळा होती. इथं सोय आहे इथं याला इथं बी सोय शिवायची आहे. मशीन कपडे शिवायची मशीन. हा आईचं काय चाललंय? हा आईचं चालू आहे शेंगा हे वाळाय टाकलेल्या सकाळी. हा बापराव आजारी आहे. तापाची साथ चालू आहे सगळीकडं. हो हो असला मासा आपल्याला असतं तर ग काय गडगुळे दिसतंय आणि काळजी घ्या बरं का. पाणी सगळ्यांनी उकळून प्या का तर साथ चालू आहे तापाची. ना आजारी लोक पडायला लागली ती. आता काय झालं, आता पाऊस आलाय ना पुण्याला वगैरे तर आजार पण लय वाढते ती. का तर पाण्यामध्ये बदल होतो. तर पाणी कसं प्यायचं दर्शो? उकळून. दरी टाकून दे इकडे ते दरी पाण्यात धुवून आण. पाण्यात धुवून चांगली किती बाटली फेकू. ते पिलो आहे माझं गोड गोड. लय छान आहे बाळ मला. दर्शो बोल रे आपल्या फॅमिलीला. बरं आहेत का म्हणा तुम्ही सगळे? कसे आहात? ती बाटली पहिल्यांदा टाक जरा तिकडे दादा. बाटली टाक तिकडे, औषध असते ह्याच्यात. चल बाय करा दर्शो. माझ्या मी इथं सांडलं थोडं.